नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष. नबीन यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड. नवीन भाजपच्या इतिहासातील सगळ्यात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष. जानेवारीला भाजपचाच महापौर होणार. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची माहिती. शिवसेनेच्या दबावतंत्राला बळी पडणार नाही. भाजप नेत्यांची माहिती. तर महापौर पदाबाबत कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. दिल्लीतील नेतृत्वाची भूमिका. शिंदेंच्या शिवसेनेमुळे मुंबईमध्ये भाजपचं नुकसान. शिंदेंनी जास्त जागा लढल्यानं स्ट्राईक रेटवर परिणाम. भाजप जास्त जागा लढली असती तर 100हून जास्त जागा जिंकल्या असत्या. भाजपच्या राज्यातील नेत्यांची केंद्रीय नेतृत्वाकडे भूमिका. समाधान सरवणकरांनी पराभवाचं खापर फोडलं भाजपवर. भाजपच्या काही नेत्यांना मला हरवावं यासाठी मेसेज केले. शिंदेंच्या शिवसेनेचे समाधान सरवणकर यांचा आरोप. माझ्या पराभवासाठी भाजपची एक टोळी होती सक्रिय. सरवणकरांची टीका. ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी कार्यक्रमामध्ये राज ठाकरे राहणार उपस्थित. गुरुवारी षण्मुखानंद हॉलमध्ये कार्यक्रमाचं आयोजन. शिंदेंच्या शिवसेनेच्या सगळ्या नगरसेवकांना हॉटेलमधून चेकआउट करण्याचे निर्देश. शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक नोंदणीसाठी कोकण भवनात जाणार नसल्याची माहिती. नगरसेवकांची मूळ कागदपत्र शिवसेनेनं स्वतःकडेच ठेवली. हॉटेल पॉलिटिक्सवरून राऊतांचा शिंदेंवर घणाघात. नगरसेवकांना हॉटेलमध्ये लपवून ठेवण्याची वेळ का येते? महापौर महायुतीचाच मग सौदेबाजी का सुरू? राऊतांचा सवाल. महापालिकेच्या रणनीतीसाठी शिवसेनेकडून राहुल शेवाळे दिल्लीत. अमित साटम आणि राहुल शेवाळेंमध्ये होणार बैठक. महापौर पदासह महत्त्वाच्या समित्यांवर वाटाघाटी होण्याची शक्यता. मुंबईचा महापौर दिल्लीतून ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान. राऊतांचं विधान. महापौर पदासाठी शिंदेंच्या नेत्यांना दिल्लीत चक्रा माराव्या लागतायत. शेवाळेंच्या दिल्ली दौऱ्यावरून संजय राऊतांचा टोला. स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये लॉबिंग सुरू. स्वीकृत नगरसेवक पदासाठी इच्छुकांची पक्ष श्रेष्ठींकडे मनधरणी. शिंदे सेनेच्या वाट्याला एक पद, मात्र 6 जण इच्छुक. मुंबई पालिकेच्या अर्थसंकल्पाचं सादरीकरण पडणार लांबणीवरती. बजेट सादर करण्यासाठी 4 मार्चपर्यंत मुदत वाढवून मिळावी यासाठी पालिकेचं नगर विकास विभागाला पत्र. महापौर महापौरांसह उपमहापौरांसह इतर पदं निश्चित नसल्यानं प्रक्रियेला विलंब. दावोसमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचा डंका. पहिल्याच दिवशी 14,50,000 कोटींचे 19 सामंजस्य करार. 15 लाख रोजगार संधी. IT, डाटा सेंटर, हरित ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक. दावोसमध्येही मुख्यमंत्री आणि उद्योगपतींची मुंबईच्या महापौर पदावर चर्चा. फडणवीसांच्या दावोस दौऱ्यावरून राऊतांची टीका. बंगळुरूमध्ये स्थानिक निवडणुका बॅलेट पेपरवर होणार. कर्नाटक राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय. गैरप्रकार टाळण्यासाठी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनऐवजी बॅलेट पेपर वापरला जाणार. जळगावमध्ये झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल. नशिराबाद नगर परिषदेमध्ये 2 गटात झाला होता वाद. 2 गटात विटा, दगड आणि लाठ्या काठ्यांनी मारहाण. छत्रपती संभाजीनगरमध्ये कुख्यात गुन्हेगारांच्या टोळ्यांमध्ये गँगवॉर. एक आरोपी पाण्याच्या टाकीत बसला होता लपून. पोलिसांकडून 8 जणांना अटक. अभिनेता अक्षय कुमारच्या ताफ्यातील कारचा अपघात. मर्सिडीज कारशी एक कार आणि रिक्षाला धडक. रिक्षा चालक गंभीर जखमी. रिक्षातील एक प्रवासीही जखमी. मर्सिडीज चालकावरती गुन्हा दाखल. नागपुरात उद्या होणाऱ्या भारत विरुद्ध न्यूझीलंड T20 सामन्याच्या तिकिटांचा काळा बाजार. 650 रुपयांच्या तिकिटांची 2,500 रुपयांना विक्री. पोलिसांकडून एकाला अटक.
नोबेल पुरस्कारांनंतर डेन्मार्कच्या ग्रीनलँड बेटावर देखील ट्रम्प यांचा दावा. ग्रीनलँड बेटावर अमेरिकेचं नियंत्रण असणं जागतिक सुरक्षेसाठी गरजेचं. डेन्मार्क रशिया आणि चीनपासून बेटाचं रक्षण करू शकत नाही, ट्रम्प यांचं वक्तव्य.